जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही जर 10वी 12वी ITI पास असाल तर तुमच्यासाठी मर्चंट नेव्हीमध्ये 1800 जागेसाठी मोठी भरती निघालेली आहे मित्रांनो. तर या भरतीचे ऑनलाईन फॉर्म चालू झालेला असून तर या भरतीसाठी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करायचं आहे. तसेच मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये या भरतीसंबंधी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम, पगार, वय व इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला या भरतीसंबंधी सर्व माहिती मिळून जाईल. तसेच मित्रांनो, चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच भरतीसंबंधी अपडेट आपल्या या चॅनलवर मिळून जातात. मित्रांनो, इथे बघा अशा पद्धतीने जाहिरात निघालेली आहे मर्चंट नेव्हीकडून. त्यामध्ये मित्रांनो तुमचं जे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं ते 6 जानेवारी 2025ला चालू झालेलं आहे. तर लवकर लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा. तसं मित्रांनो, लास्ट डेट आहे याची 10 फेब्रुवारीची लास्ट डेट असणार आहे, 10 फेब्रुवारी 2025. तर मित्रांनो, याची एक्झाम डेट पण दिलेली आहे. ते मित्रांनो मार्च 2025 मध्ये इथे तुमची एक्झाम कंडक्ट होईल. तसं मित्रांनो, याचा रिझल्ट असणार तो मित्रांनो 5 दिवसानंतर तुमचा इथं रिझल्ट लागणार आहे. तर या भरतीची जी प्रोसेस आहे ती एकदम फास्ट मित्रांनो प्रोसेस असते. त्याच्यानंतर इथे बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमचं पोस्ट नेम दाखवलं ते डॅक रेटिंग, इंजिनिअरिंग रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर, हेल्पर, मेस बॉय, कुक अशा पद्धतीने इथे पोस्ट आहेत. तर मित्रांनो, या पोस्टसाठी तुम्हाला एज जे लागणार आहे ते 17 ते 25 वर्ष. तसं मित्रांनो, यासाठी तुम्हाला सॅलरी असणार आहे 50 ते 85 हजार इतकी सॅलरी आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो, इथे बघा इथे क्वालिफिकेशन फक्त तुमची 10वी पास पाहिजे. अशा पद्धतीने ही भरती निघलेली आहे मर्चंट नेव्हीमध्ये. तसं मित्रांनो, इथे इंजिन रेटिंगसाठी तुमचं वय 17 ते 25 वर्ष. तसं तुमचं इथे सॅलरी असणार ती 40 ते 60 हजार इतकी सॅलरी असेल आणि क्वालिफिकेशन असणार ती 10वी पास असणार आहे. अशा पद्धतीने ते सर्व चार्ट दाखवलेला आहे, तो बघू शकता तुम्ही. तसंच मित्रांनो, इथे बघा इथे त्यांनी नोट दिलेली आहे. त्यामध्ये तुमचं जे मेल कॅन्डिडेट आहे तेच फक्त इथे अप्लाय करू शकतात. जे इथे फिमेल आहे ते अप्लाय करू शकत नाहीत मित्रांनो. तर याच्यामध्ये तुमचं जर 12वी क्लासमध्ये तुमचं रिझल्ट आलेलं नसेल तरीसुद्धा इथं तुम्ही अप्लाय करू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जे प्लेसमेंट होणार आहे ते 100% इथं तुमचं प्लेसमेंट होणार आहे ते इंडिया आणि बॅरेज कंट्रीमध्ये. तर याचं ॲप्लिकेशन मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन असणार आहे. तर याच्यामध्ये कोणतेही ऑफलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं नाही. तर इथे बघा वॅकन्सी डिटेल्स दाखवलेले आहे. वॅकन्सीमध्ये मित्रांनो जे तुमचे पोस्ट नेम असणार आहेत, तुमचे डॅक रेटिंग त्यासाठी मित्रांनो 399 पोस्ट असणार आहेत. मेल कॅन्डिडेट फक्त इथे अप्लाय करू शकतात. अशाच पद्धतीने इथे वॅकन्सी दाखवलेल्या आहेत. डेक रेटिंग, इंजिनिअरिंग रेटिंग तसंच मित्रांनो इथे सिमेन्स 196 पोस्ट असणार आहेत. मेल कॅन्डिडेट अप्लाय अशा पद्धतीने ते पोस्ट वॅकन्सी चार्ट दाखवलेला आहे. तसं मित्रांनो इथे बघा रिटर्न एक्झामिनेशन बघा. याच्यामध्ये तुमची जे एक्झाम होणार आहे ते ऑनलाईन असणार आहे. तसंच मित्रांनो याची तुम्हाला 0.25% इथे तुमचं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे 1/4 इथं निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यासाठी मित्रांनो 100 क्वेश्चन तुमचे विचारले जातील. तर ते सिलेबस बघा. सिलेबस मित्रांनो जनरल अवेअरनेस, सायन्स नॉलेज, इंग्लिश नॉलेज, ॲप्टिट्यूड अँड रिझनिंग अशा पद्धतीने इथे तुमचा सिलेबस असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुमचं जे टायमिंग असणार ते 2 तास तुमचं टायमिंग असणार आहे आणि याच्यासाठी मार्क्स मित्रांनो 100 मार्क्स असणार आहेत. तर इथे एक्झाम्स विषयी सर्व माहिती दाखवलेली आहे. तर याच्यामध्ये तुमचे जे एक्झामिनेशन होणार आहे ते 100 ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑफ मल्टिपल चॉईस क्वेश्चनसाठी होणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 1 मार्क 1 क्वेश्चनसाठी असणार. तसेच मित्रांनो इथे 10वी आणि 12वी तुम्ही स्टँडर्ड ग्रेडसाठी म्हणजे तुमच्या इथे ते 10वी आणि 12वी तुमचे जे स्टँडर्ड आहे त्याच्यानुसार तुमचे सिलेबस राहणार आहे मित्रांनो. आणि ही एक्झाम फक्त मित्रांनो इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये असणार आहे. आणि याच्यासाठी तुम्हाला जे एक्झाम सेंटर निवडणार आहात ते मित्रांनो तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना इथं निवडायचं आहे तुमचं एक्झाम सेंटर. अशा पद्धतीने ते एक्झामविषयी माहिती दिलेली आहे. तर बघू शकता तुम्ही. तसं मित्रांनो एक्झाम सेंटर बघा इथे दाखवलेले आहेत. अशा पद्धतीने ते एक्झाम सेंटर आहेत. त्यामध्ये महाराष्ट्र, गुजरात यासाठी नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद, राजकोट, वडोदरा अशा पद्धतीने इथे एक्झाम सेंटर आहेत. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई, पुणे, अहमदाबाद इथून तुम्ही अप्लाय करू शकता सेंटरसाठी. तसं मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे बघा. तर याच्यामध्ये मित्रांनो www.sealandmaritime.in ही त्यांची
ऑनलाईन ऑफिशियल वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. तर ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना सर्व इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. ते तुम्हाला बघू शकता कशा पद्धतीने आहेत. त्याची फी मित्रांनो असणार आहे, तुम्ही फक्त तुमचे ₹100 ते फी असणार आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची. त्याची सिलेक्शन प्रोसेस बघा कॅन्डिडेट्स. तर याच्यामध्ये जे तुमचं सिलेक्शन होणार ते रिटन टेस्टवर होणार. परत नंतर तुमचे ते ट्रेनिंग होईल सिलेक्शन झाल्यानंतर. मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यामध्ये कोणतेही तुमचं गव्हर्नमेंट जॉब नसून हा एक अकॅडमी आहे. अकॅडमीमधून ही व्हॅकन्सी निघालेली आहे. तर ही अकॅडमी काय करते, तर ही अकॅडमी तुमचं जे मर्चंट नेव्हीमध्ये तुमचं प्लेसमेंट करून देते. ही त्यांची खासियत आहे. त्यामध्ये तुमचं जे त्यांची जी ॲक्युरसी आहे ती 100% यांची ॲक्युरसी आहे. म्हणजे तुम्ही एकदा त्याच्यामध्ये तुम्ही जर ट्रेनिंग केलं, तर तुमचं इथं 100% प्लेसमेंट होणार मर्चंट नेव्हीमध्ये. अशा पद्धतीने ही अकॅडमी आहे मित्रांनो. तर या अकॅडमीकडून तुम्हाला 1800 जागेसाठी भरती निघालेली आहे. कसं मित्रांनो इथे बघा, तुमचं जनरल कंडिशन बघा इथं कशा पद्धतीने असणार आहेत. ॲप्लिकेशन करताना तुम्हाला इथे सर्व माहिती तुम्हाला आधी वाचून घ्यायची आहे नीट कशा पद्धतीनं आहे. तर मित्रांनो ही पी-डी-एफ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पण देतो. तुम्ही तिथून डायरेक्ट चेकआउट करू शकता. तसेच मित्रांनो, दिस इज नॉट अबाउट जॉब रिक्रुटमेंट आणि ॲडव्हर्टाइज इश्यूड बाय द एस-एम-ए. तर याच्यामध्ये कोणतेही तुमचं जॉब नोकरी नसणार आहे. ही फक्त ॲडव्हर्टाइजमेंट आहे. त्यासाठी कशासाठी ही कंपनी आहे एस-एम-ए म्हणजे सीलेन मरीटाईम.इन या यू-एक्स-आर आहे. सॉरी ही कंपनी आहे. या कंपनीकडून आलेली ही जाहिरात आहे. तर याच्यामध्ये तुमचे जे कोर्स असणार तो कोर्स कंप्लीट केल्यानंतर तुमचे इथं प्लेसमेंट होणार आहे. तर अशा पद्धतीने ही मर्चंट नेव्हीमध्ये भरती निघालेली आहे. तर या भरतीसाठी लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा आणि याची मित्रांनो एकदम फास्ट प्रोसेस आहे. तुमचे पेपर होईल, तसं तुमचे रिझल्ट पण लगेच लागेल. तर त्यानंतर तुमचं ट्रेनिंग होईल. ट्रेनिंग झाल्यानंतर तुमचं मर्चंट नेव्हीमध्ये तुमचं प्लेसमेंट होणार आहे. तर वॅकन्सी खूप चांगलेल्या आहेत. लवकरात लवकर ॲप्लिकेशन करा. तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ शेवट पण बघितल्याबद्दल धन्यवाद. अशाच भरतीसंबंधी अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळून जातात. तर त्यासाठी मित्रांनो आपला हा चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या गरजू मित्रापर्यंत पोहोचवा जेणेकरून तेही या भरतीसाठी ॲप्लिकेशन करतील. तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.